एखाद्या गोष्टीचं आकलन होणं ही निसर्गाकडून मनुष्य जातीला मिळालेली एक अप्रतिम भेट म्हणावी लागेल. नाहीतर आपली अवस्थासुद्धा या चित्रातल्या घोड्यासारखी झाली असते. पण तरीसुद्धा काही अंशी आपली अवस्था या चित्रातल्या घोड्यासारखीच आहे असं मला वाटतं. कारण आपल्याकडं एवढ्या अनेक क्षमता असूनसुद्धा आपण नको त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेलो असतो. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साईटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण माइंडफुलनेसचे काही टेक्निक शिकलो होतो. त्यावेळी मला एक कमेंट आली होती की आपल्या अँझायटी, डिप्रेशन किंवा आपल्याला वाटणारी काळजी यावरती हे माइंडफुलनेसचे टेक्निक्स हे टेम्पररी सोल्युशन्स आहेत. मग आपल्या अँझायटीसाठी परमनंट सोल्युशन काय? या प्रश्नाचं उत्तर देणं मला अगत्याचं वाटलं. त्यासाठी हा खास आजचा एपिसोड. निगेटिव्हिटी बायस हे आपल्या ब्रेनचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता निगेटिव्हिटी बायस म्हणजे काय? तर आपल्या ब्रेनची अशी टेंडन्सी असते की तो निगेटिव्ह गोष्टींना जास्त प्रायोरिटी देतो. आपल्याला पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल राहण्यापेक्षा तो निगेटिव्ह राहायला जास्त प्रोत्साहन देतो असं म्हणायला काही हरकत नाही. पूर्वीच्या मानवजातीसाठी हा निगेटिव्हिटी बायस असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. कारण त्यामुळं त्यांना संभाव्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करता येत होता. पूर्वीच्या मानवजातीला अन्नाच्या शोधार्थ बरंच अंतर कापावं लागत असायचं आणि त्यातून त्यांच्या स्वतःचं संरक्षण करणं हे सुद्धा त्यांची जबाबदारी होती. त्यामुळं त्यांना सतत अटेंटिव्ह आणि अवेअर राहावं लागत असायचं. त्यामुळं त्यांचं अटेन्शन सेंटर जास्त ॲक्टिव्ह होतं आणि DMN थोडंसं कमी ॲक्टिव्ह होतं असं म्हणायला हरकत नाही. पण अलीकडे आपण पूर्वीच्या मानवजातीपेक्षा कितीतरी सुखासीन आयुष्य जगत आहोत. त्यामुळं झालं आहे काय की आपलं अटेन्शन सेंटर जरा विश्रांती घेते आणि आपलं DMNच अधिक ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता आपलं जे अटेन्शन सेंटर आहे ते आपल्या ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्ट्सनी बनलेलं आहे आणि ते सगळे पार्ट एकत्रितरित्या आपल्याला मदत करत असतात. तर त्या अटेन्शन सेंटरचं मेन काय काम असतं तर आपण जी कोणती कृती करत आहोत त्याच्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं आणि आपल्या मनामध्ये आपण जे कोणतीही कृती करत आहोत त्या संबंधीचीच माहिती प्रोसेस करणं. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आत्ता जी कोणती परिस्थिती आहे तिला योग्य प्रकारे रिॲक्ट होणं. ही सगळी कामं आपलं अटेन्शन सेंटर आपल्याकडून करून घेत असतं. आणि आपला DMN कसा काम करतो हे आपल्याला माहीतच आहे. तो जर ओव्हर ॲक्टिव्ह झाला तर तो आपल्याला रुमिनेटिव्ह बनवतो, म्हणजेच चिंतन करायला लावतो. थोडक्यात तो आपल्याला चिंताग्रस्त बनवतो आणि आपल्या आकलन शक्तीवरती हल्ला चढवून तो आपल्याला सत्य परिस्थितीपासून लांब लांब घेऊन जायला लागतो. म्हणून अशा या आपल्या DMNला थोडं शांत बसवण्यासाठी, त्याला विश्रांती देण्यासाठी आपल्याला माइंडफुलनेस टेक्निक्सची प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याला माइंडफुल व्हावं लागेल. संकटं काही सांगून येत नसतात आणि या संकटांशी दोन हात करताना आपण बऱ्याचदा हारतो, बऱ्याचशा गोष्टी आपण गमावतो. त्यातून हळूहळू आपला सेल्फ कॉन्फिडन्स डगमगायला लागतो आणि हळूहळू आपली बिलीफ सिस्टीम अशी तयार व्हायला लागते की मी हे सर्व गोष्टी करण्यासाठी सक्षम नाही आहे, मी या सगळ्या गोष्टी फेस करण्यासाठी आत्ता कॅपेबल नाही आहे. आणि आपल्याला बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी इतक्या मनाला लागतात की आपण उठता बसता सारख्या त्याच गोष्टी आठवतो, त्याच गोष्टी फील करतो, त्या गोष्टींची मग आपल्याला भीती वाटायला लागते आणि ही भीती हळूहळू आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन स्टोअर व्हायला लागते. आणि मग आपणच आपल्यासाठी आपल्या मनामध्ये आपण होपलेस आहोत, वर्थलेस आहोत अशा इमेजेस तयार करायला लागतो. तो आपल्याला आलेला एक अनुभव होता आणि तो आलेला अनुभव मी कसा आहे किंवा मी कशी आहे, मी कोण आहे या गोष्टी डिफाईन करू शकत नाही. आणि आपण जेव्हा माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतो, माइंडफुलनेसचे वेगवेगळे टेक्निक्स यूज करतो, त्यावेळेला आपल्याला हळूहळू या गोष्टी समजायला लागतात. आपण जेव्हा माइंडफुल नसतो किंवा अवेअर नसतो त्यावेळेला आपण आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांचं ओझं घेऊन वावरत असतो किंवा स्वतःला प्रेझेंट करत असतो. त्यावेळी आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स गमावलेला असतो. आपणच आपल्याला गुड फॉर नथिंग असं वाटत असतो. तेव्हा लोकसुद्धा आपल्याकडं त्याच नजरेनं बघत असतात, त्याच दृष्टीने बघत असतात किंवा काही लोक आपल्याकडं सहानुभूतीनं बघत असतात. या दोन्ही गोष्टी आपल्याला
उपयोगाच्या नाहीत किंवा त्या आपल्यासाठी हार्मफुल आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा आपण माइंडफुल राहण्याचं चूज करतो त्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे त्रयस्थासारखं बघायला शिकतो. आणि त्यामुळे होतं काय की आपण क्लिअर थिंकिंग करायला लागतो. आपल्यासोबत घडलेला प्रसंग आपण त्रयस्थासारखं बघत असताना आपण कुठे चुकलं, काय चुकलं, आपण इथे कसं वागायला हवं होतं, कसं बोलायला हवं होतं, हे सगळं त्रयस्थ दृष्टीने बघायला लागतं. त्यावेळेला आपलं अटेन्शन सेंटर ॲक्टिव्ह व्हायला लागतं आणि DMN आपोआपच शांत व्हायला लागतं. आता माइंडफुलनेस टेक्निकमुळं अटेन्शन सेंटर ॲक्टिव्ह झाल्यामुळं काय होतं, तर परिस्थितीशी मिळते जुळते विचार आपल्या मनात यायला लागतात. तसेच न्यूरल पॅटर्न्स तयार व्हायला लागतात. मग हळूहळू आपल्याला प्रॉब्लेमकडं कसं बघायचं, त्याच्यातून कसे सोल्युशन्स मिळवायचे हे आपल्याला हळूहळू सुचायला लागतं. आपल्या सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं, सुखी राहायचं असतं, समाधानी राहायचं असतं. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. आपल्याला सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स हवे असतात. पण आपल्या ब्रेनच्या निगेटिव्हिटी बायसमुळे म्हणा किंवा DMNच्या हायपर ॲक्टिव्हनेसमुळे म्हणा आपला फोकस हा कायम निगेटिव्ह गोष्टींवरती जास्त राहतो किंवा आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांकडे आपण जास्त प्रकर्षाने लक्ष देतो. त्यामुळं आपल्या ब्रेनमध्ये तसेच न्यूरल पॅटर्न्स तयार व्हायला लागतात आणि त्यामुळं आपण अजूनच गोंधळून जातो, अजूनच दुःखी होतो. पण आता आपण ठरवले की आपण आता माइंडफुलनेसच्या वेगवेगळ्या टेक्निक्सची प्रॅक्टिस करणार आहोत. आपण रोजच्या ॲक्टिव्हिटीज करत असताना सुद्धा माइंडफुल राहणार आहोत. त्यामुळं काय होणार आहे, आपलं अटेन्शन सेंटर हे ॲक्टिव्ह राहणार आहे आणि अर्थातच त्यामुळं आपल्या DMNला विश्रांती भेटणार आहे. त्यामुळं आता आपण क्लिअर थिंकिंग करायला लागणार आहोत आणि क्लिअर थिंकिंगमुळं आपल्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग न्यूरल पॅटर्न्स तयार होणार आहेत. मग क्लिअर थिंकिंगची सवय लावायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अर्थातच आपल्याला आपल्या माइंडफुलनेसच्या वेगवेगळ्या टेक्निक्सचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे सतत त्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागेल. मग आपण प्रॉब्लेम ओरिएंटेड न राहता सोल्युशन ओरिएंटेड होऊ शकू आणि मग तेव्हा आपल्या लक्षात येईल की माइंडफुलनेस हे टेम्पररी सोल्युशन नसून परमनंट सोल्युशन आहे आपल्या अँझायटी, डिप्रेशन या सगळ्या मेंटल स्टफसाठी. चला तर मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण माइंडफुलनेसचा अजून एक टेक्निक बघणार आहोत, ते म्हणजे ॲक्सेप्टन्स. तोपर्यंत नमस्कार.